महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर। एन्जॉय। नमस्ते। आज सर्व आपण खिलार गो प्रेमी इथं एकत्र आले त्याबद्दल सर्वांचे मी अभिनंदन करतो। खिलार महाराष्ट्राची शान त्याचे प्रमुख किंवा खिलार ही आपल्या कर्नाटक महाराष्ट्रात चॅनलच्या माध्यमातून जे सर्वत्रोपरी पोहोचवले असे ते सुरेश दिघे साहेब आलेले आहेत, त्यांचंही सर्वजण आपण स्वागत करूया। तसेच आपले पैसाबंद बँक आपल्या ग्रामीण भागातील इथली एक मोठी पैसाबंद बँक आहे, त्या बँकेचे एमडी बंटी साहेब त्यांचंही आपण सर्वजण स्वागत करूया। तर आजचा विषय आहे की मायक्रोचिप, देशी गायीविषयी मायक्रोचिप बसवणे ती कितपत योग्य आहे, बसवावी काय, त्या शेतकरी गोपालकांची काय शंका कुशंका याचं निरसन दिघे साहेबांनी आपण करू। तर दिघे सरांना मी विनंती करतो की आपले दोन टॉपिक आहेत सगळ्यात महत्त्वाचे। सर्वात महत्त्वाचा पहिला टॉपिक आहे ती यूट्यूब चॅनलद्वारे एखाद्या गायीची किंवा एखाद्या लाईनची एखाद्या जातीची विशिष्ट, समजा एखाद्या आता भरतदांच्याकडे एखादी गाय आहे खिलार, त्यांना कोसा खिलार भरवायची असेल तर ती कोसा खिलार भरवायची असली तर ते माझ्यासारख्याला फोन करतील आणि मग मी त्यांना माझ्याकडे कोण कॉन्टॅक्टमध्ये असतील त्यांच्या कोसा वळूंची फोटो टाकेन आणि नंबर टाकेन। असं न करता आज त्यांच्याकडे चॅनल मार्फत असं एक उपलब्ध आहे की ती त्या चॅनलला तिने क्लिक केल्यानंतर ते कोसा खिलारांची आत्तापर्यंतची जी वळूंची लिस्ट आहे ती पटकन एका बटनावरती वळूंची लिस्ट येईल, त्यात प्रत्येकांचे मालकांचं नाव नंबर व त्या वळूचा फोटो देखील। अशी उत्कृष्ट सोय हे खिलार महाराष्ट्र शान चॅनल मार्फत आहेत। अशा पद्धतीचाच आता ही छान प्रयोग आहे की आता डॉक्टरांना विचारायला पाहिजे किंवा त्यांना दिघे सरांना फोन करायला असं नाही, तिने एक यूट्यूबवर चॅनलच करून दिलात की त्या चॅनलद्वारे तिने ते बटनावरती आपल्याला एखाद्या ब्लड लाईनची माहिती मिळू शकते, असे तिने जी संग्रह करून त्यांचा मेहनत ही आपल्यासाठी अतिशय छान महत्त्वाची ठरलेली आहे। त्याच पद्धतीनं त्यांचा पुढचा प्रयोग आहे की तो खिलार महाराष्ट्र शान ह्या ब्रीडसाठी मायक्रोचिपची, मग ती देशी सर्व गोवंशासाठी मायक्रोचिपचा लाभ व्हावा, फायदा व्हावा, त्या संदर्भात आपण चर्चासत्रासाठी आता बसलो आहोत। आणि त्या संदर्भात काय म्हणजे आपल्या मनामध्ये काही शंका असतील की मायक्रोचिप आपण ते कुठं पाहिलेलो आहोत, तो मायक्रोचिप कुठं तर आपण जुना डॉन पिक्चर बघितलेला आहे, त्या डॉनच्या त्या विलनला आपण गोळी मारलेली त्या पोलिसांनी, त्याच्यात ते ऑपरेशन करताना मायक्रोचिप बसवली आणि मग तो डॉन कुठं कुठं फिरल तिथं ते आपल्याला कळत गेलं। हे अशा पद्धतीचं आपण पूर्वी 10-15 वर्षापूर्वी आपण ते बघितलोय। तर ती आज आपल्या देशी गोवंशासाठी कितपत महत्त्वाची आहे, ती जी ब्लड लाईन आहे ती त्याचीच आहे की ह्याचा सिद्ध करण्यासाठी, आयडू प्रूफ करण्यासाठी ही मायक्रोचिप अतिशय महत्त्वाची आहे। त्या संदर्भात दिघे सरांना मी विनंती करतो की पहिल्यांदा मायक्रोचिप ह्या विषयी आपण चर्चा करूया। नक्कीच सर। यस। सर्वात प्रथम मी मान्यवर सरांचं पण मी हे करतो की आज या कार्यक्रमाला सर उपस्थिती आणि सर्व ग्रामस्थ असतील आणि सर्व शेतकरी गोपालक यांचं सर सर्वात पहिल्यांदा धन्यवाद। आणि आज वेळात वेळ काढून तुम्ही इथं आलात आणि आज तसं पाहायला गेलं तर आम्ही जवळपासच्या गाव असेल, हुपरी असेल, इथल्या बऱ्याचशा मुलाखती पूर्ण करण्याचा प्रयत्न केला। आता मायक्रोचिप जर म्हणलं तर मायक्रोचिप आपण का बसवतोय गोवंशाला, जर पाहायला गेलं तर आपण डॉग असेल किंवा हॉर्स असेल तर या क्षेत्रामध्ये बऱ्याचशा बाहेरील देशांनी जवळपास 50-50, 100-100 वर्षाचं काम केलंय। आपला शेतकरी एवढे वर्ष कष्ट करतोय, मेहनत करतोय, पण त्याची नोंद कुठे होत नाहीये। आज एखाद्या शेतकऱ्याच्या दावणीला असलेला गोवंश किंवा वळू असेल, त्याची पैदास असेल किंवा आज त्याची विक्री झाल्यानंतर ते कुठे गेलाय तर याचा आपल्याला काहीच पत्ता नाहीये। तर मायक्रोचिप खरं तर आपण आज ती गोवंशाला बसून त्या गोवंशाची नोंदणी आपण आपल्या एक संस्था स्थापन करतोय। याच्यासाठी आपण महाराष्ट्र कर्नाटकामधले जुने जाणकार डॉक्टर असतील, शेतकरी असतील किंवा या सर्वांच्या माध्यमातून एक संस्था स्थापन केली। या संस्थेच्या माध्यमातून आपण हे काम करतोय। आता एखाद्या शेतकऱ्याच्या दावणीला असलेली गाय बैल याची नोंदणी आपण ज्या दिवशी त्याला मायक्रोचिप बसू, ती मायक्रोचिप बसवल्यानंतर त्या दिवसापासून त्या गोवंशाची नोंदणी आपण ठेवायला चालू करणार। नोंदणी म्हणजे काय की बाबा समजा एखाद्याकडे वळू आहे, सतीश अंडे यांच्याकडे वळू आहे, त्या वळूला आपण मायक्रोचिप बसवली, त्यानंतर त्यांच्याकडे आलेल्या जेवढ्या गायी नैसर्गिक रेतनासाठी येतात त्या प्रत्येक गायीने बसवणं गरजेचं आहे। त्याचबरोबर त्यांना होणारी पैदास तर त्यांनी बसवणं गरजेचं आहे। म्हणजे आपण पुढच्या आज आपण फर्स्ट जनरेशनमध्ये जेव्हा ही 2025 मध्ये बसू तर पुढच्या 5 ते 10 वर्षामध्ये आपल्याकडे जवळपास 8 ते 10 जनरेशन एखाद्या वळूबाईलाच्या आपल्याला पाहायला मिळतील। याचा फायदा काय होईल की आज आपल्याला शर्यतीसाठी वासरू पाहिजे, प्रदर्शनासाठी कालवड पाहिजे किंवा मला दुधाची गाय पाहिजे, तर हे पाहण्यासाठी आज आपल्याला काय करावं लागतं की
सोशल मीडिया असेल किंवा कोणाच्या मित्रमंडळीच्या माध्यमातून आपल्याला शोधावं लागतंय ही गाय कुठे आहे किंवा शर्यतीची पैदास कोणच्या वळूकडून होती. जर ही नोंदणी असेल तर आज आपल्याला तुमच्यासाठी एक पुस्तक तयार होतं, एक अभ्यास तयार होतो ऑनलाईन, की बाबा मला जायचंय कुठल्या, की बाबा ह्या 2-4 गायींची पैदास ही प्रदर्शनालाच जाते, या 2-4 वळूंची पैदास ही फक्त शर्यतीलाच जाते. तर जेणेकरून काही प्रमाणात आपल्याकडे तो डेटा तयार होणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याला खर्च खूप कमी आहे. म्हणजे अंदाजे 1000 ते 1200 रुपयामध्ये आपण लाईफ टाईम त्या गायीला ती बसवणार आहे. आणि आपण संस्था ती तुमचं लाईफ टाईम तुमचं गोवंशाची नोंदणी आपण तिथे ठेवणार आहे, की ती सॉफ्टवेअरच्या माध्यमातून तुमच्या मोबाईलच्या त्या एका क्लिकवरती तुम्हाला कळू शकेल. याचा फायदा सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज आपल्याकडे दावणीला असलेल्या एखाद्या गायीचं वासरू, आज आपल्याला आपणलं जसं आधार कार्ड असतं तसं आपल्या गोवंशाला पण कागदोपत्री कुठेतरी नोंदणी करून त्याचं एक आधार कार्ड, एक नंबर त्याला मिळणं गरजेचं आहे, की जेणेकरून त्या माध्यमातून त्या शेतकऱ्याला 5 आणि 10 हजाराची जर विक्री होणार असेल त्या कालवडीची खोंडाची, तर कमीत कमी त्याचा 3 ते 4 पटीने किंवा मोठ्या 10 पटीने पण फायदा होऊ शकतो. हा त्याचा फायदा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर आत्ता जगात जर कुठली टेक्नॉलॉजी चालू असेल तर ही मायक्रोचिप आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तांदळाच्या दाण्याच्या साईजची आपण डॉक्टर जुने जाणकारांच्या माध्यमातून आपण कानाच्या हितली ती शरीराच्या आत पण जात नाही, फक्त मसल्स जो असतो आपला त्या मसल्स उचलून त्याच्या आतमध्ये तांदळाचा दाणा तो ठेवणार आहे. आणि त्याला एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेवढे वर्ष गोवंश आपला हयात आहे, जिवंत आहे, तोपर्यंत ती मायक्रोचिप ही काम करत असते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज आपण पाहिलं गेलं तर असं होतं की आपण एखाद्या वासराची खरेदी करतो आणि ते वासरू फसवणूक पण होत असते, की बाबा हे वासरू सांगितलं एका बैलाचं आणि असतं एका बैलाचं, तर ही फसवणूक हे होईल. कारण एखाद्या मोठ्या बैलाच्या नावाखाली एखादं विकलं जातं, म्हणजे ह्या गोष्टीला आळ बसेल. ह्या दुय्यम गोष्टी आपण पकडू. आपण करत असलेली मेहनत या कष्टाला कुठेतरी नोंद राहिली पाहिजे. आज एखादा वळू मालक एवढे कष्ट करतोय, हे करतोय, पण याची डॉक्टर कुठेच नोंद नाहीये ना. म्हणजे आज इथून आज आपण 8 वर्ष नोंद हो, हे माझ्याच बैलाचं आहे, चांगलं झालं की एखाद्या माझ्याच वळू मालकाकडे गेलं तर त्याला त्याच्या वळूची पैदास कुठे हे पण कधी कधी शोधायला अवघड होते. तो लाख सांगतो मी वहीत नोंद केली, वही भिजतीये, फाटतीये, काळानुरूप हरवतीये. तर हे कुठंतरी एक नोंद आपण करण्याचा प्रयत्न आहे. या माध्यमातून तुम्हाला कोणते प्रश्न असतील तर ते आवर्जून विचारा, त्याला उत्तर देण्याचा नक्कीच मी माझ्या परीने प्रयत्न करेल. आणि दुसरी गोष्ट जो डॉक्टरांनी उल्लेख केला, आपण एक खिलार नावाचं ॲप लॉन्च केलंय. जवळपास 10,000+ डाउनलोड त्याचे अँड्रॉइड आणि iOSला झालेत. ॲप करण्यामागचा मेन उद्देश काय होता, की प्रत्येक शेतकऱ्याचा फोन यायचा, आम्हाला कालवड खरेदी करायची, आम्हाला आमची गाय विकायची, आमचा खोंड विकायचा, आम्हाला ही पैदास पाहिजे. आता त्याच्यासाठी शेतकऱ्याला सोयीस्कर काय उपाय देऊ शकतो, की शेतकरी जसं व्हॉट्सअपला, फेसबुकला तुम्ही अपलोड करू शकता तुमचे फोटो. एक देशी गोवंशाचं ॲप आहे, की जिथं तुम्ही तुमचा देशी गोवंश खिलार असेल, इतर पशु असतील, शेतीची अवजारे असतील, माल असेल, तिथे अपलोड करू शकता. त्याचे फोन नंबर तुम्ही मालकांचे टाका आणि त्याच माध्यमातून तुम्हाला डायरेक्ट त्या शेतकऱ्याला किंवा ज्याला हवंय तो तुम्हाला संपर्क करेल. डॉक्टर, आजच आपण या कार्यालयाच्या समोर एक मालकांची मुलाखत घेत होतो. मुलाखत घेत असताना त्यांनी सांगितलं की आमची ही गाय चांगल्या किमतीला विक्री झाली, की जी खिलार ॲपच्या माध्यमातून झाली. म्हणजे हा आम्हालाही माहिती नाही, पण तुमच्यामध्ये ती ज्याची गरज जी आहे ती त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा तो मेन एक मार्ग आहे असं म्हणू. त्याचा जास्तीत जास्त वापर करा, तुमच्या मित्रमंडळींना सांगा. आणि मायक्रोचिप बद्दल जर तुम्हाला कोणतेही प्रश्न असेल तर ते आवर्जून विचारा, आपण ते सांगण्याचा प्रयत्न करू. आता आपण ते कसं करतोय, की तुम्हाला मायक्रोचिपची नोंदणी तुम्ही करायची, ज्याची नोंदणी झाली त्याला ती घरपोच मायक्रोचिप पाठवली जाईल. मग जसं आता समजा हुपरी गाव आहे, हुपरी गावामध्ये डॉक्टर असतील किंवा एखाद्या गावामध्ये अजून दुसरे डॉक्टर असतील, तर त्या गावातल्या डॉक्टरांना तुम्ही बोलून तुम्ही एक म्हणजे खूप अवघड पण प्रोसेस नाही आहे ती. हो, ती तुम्हाला स्वतःला ज्याची गायीची नोंद झाली, ज्या गोवंशाची नोंद झाली त्या मालकाला ती पाठवली जाईल. मालकाने डॉक्टरांना त्यांच्याकडे बोलवून घ्यायचंय आणि ती एक हार्डली 5 मिनिटात तुमच्या ह्याला बसवली जाईल. असं नाही, ते सगळेच संस्थेमार्फत होणार आहे. आणि एक आपण लसीकरण करतो बघा, चमडी ओढून देत्याला आपण मानत नाही, ते कानाचा फोल्ड होत्याला इथला जो मसल्स आहे लूज पडते इथे कान असं केल्यावर, तिथे ती दिलं जातं. हा बोला. एक मिनिट, गणपत तुझा विषय क्लिअर झाला? हा ठीक आहे. ते काय संस्थेमार्फतच येणार आहे. आता नोंदणी कुठं करायची?
ही आपण जी संस्था आहे ती ऐका. समजा हा ह्याच्यावर मी बोलतो. हा आता काय चालू आहे, आता हिने एक रजिस्टर टाकल्या, त्याला नोंदणी चालू आहे. जशी आता ह्यांची नोंदणी झाल्या, येस ऑनलाईन एक फॉर्म आहे की ज्याच्यामध्ये तुमचं नाव चॅनल वरती एक फॉर्म आहे, त्याच्यावर भरपूर म्हणजे ते 1 2 ते 3 पान आहेत, त्याच्यात सगळे रखान आहेत, काय काय त्याचे सगळे डिटेल्स आपण भरायचं आहे आणि फॉर्म सबमिट करायचा आहे. हे ऑनलाईन भरायचं आहे. फॉर्म सबमिट केला म्हणजे ऑनलाईन पेमेंट द्यायचं की कसं आहे? नाही, फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला आमच्याकडून फोन येईल, तुमच्या गोवंशाबद्दल माहिती घेतली Confirmation जाईल येईल. आणि मग ते ऑनलाईन किंवा चेकच्या द्वारे किंवा जे जे आहे त्याच पद्धतीने संस्थेच्या बँक अकाउंटला ते तुमचं पेमेंट होईल. पेमेंट झाल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या दावणीला तुम्ही जर नोंद केली असेल की आमच्या दावणीला 3 गायी आहेत, तर त्या 3 गायीसाठी 3 मायक्रोचिप तुम्हाला पाठवल्या जातील. त्या मायक्रोचिप तुमच्यापर्यंत पोहोचले जाते. पोस्टाने देणार. येस, त्या तुमच्यापर्यंत मग त्या मायक्रोचिपच्या म्हणजे आता 3 गायींचं तुमच्या 3 गायींची नाव आहे, राधा, कृष्णा, गौरी. त्या गायींच्या नावाने सर्टिफिकेट तुम्हाला प्रॉपर संस्थेकडून मिळेल. त्यात गाईचा फोटो वगैरे येणार. येस, सर्व ते तिथं तुमचं नोंद. म्हणजे कसं आहे सगळ्याच विषयी विचारून घेतला. हो, जे समजा मी दाखवली राधाने बशिवली कोयनाला असं फॉर्म अप्लाय करताना आपण हिस्ट्री मागायला हिस्ट्री ज्यावेळेस आणि जसं रजिस्ट्रेशन हो, आणि ज्यावेळेस समजा तुम्ही मायक्रोचिप बसवता त्यावेळेस त्याचं व्हिडिओ चित्रीकरण आम्ही स्वतः असू, आम्ही नसलो तर तिथं तुम्ही स्वतः करणं की बाबा आम्ही ही मायक्रोचिप ह्याला बसवते. तर ह्या सर्व गोष्टी आपण प्रूफ अशा सहित तिथे डेटाबेस मेंटेन करणार आहोत. आणि एक गोष्ट जसं तुम्ही आत्ता म्हणले की बाबा ह्याची मायक्रोचिप 3ऱ्यालाच बसवली, तर इथं ही पण गोष्ट आहे की समजा आज आपण मायक्रोचिप समजा तुमच्या गाईला बसवली, तुम्ही सांगितलं की माझ्या गाईचं आई आणि बाप हे ठराविक अशा वंशावळीतले हे बैल आणि ही गाय आहे. याच्यासाठी जर तुम्हाला मागचं जनरेशन जर नोंदणी करायची असेल तर याच्यासाठी ज्यावेळेस तुम्ही गाय त्या बैलाकडे भरवण्यासाठी नेली किंवा त्या गाईचंच हे वासरू, याचे काहीतरी प्रूफ तुमच्याकडे फोटो असतील किंवा ह्या वळूकडून आमची गाय भरली त्याचे काही आपण फोटो व्हिडिओ असतील, तर ते प्रूफ सबमिट जर तुम्ही केले तरच आपण त्याचं मागचं जनरेशन नोंद करणार. नाही तर कुठलेही प्रूफ जर नसेल तर तुम्ही आज ज्या गोवंशाची नोंदणी करणार आजपासून पुढे ते चालू होणार. येस, आता फक्त समजा माझी एक पाडी नोंद करायची आहे, मला त्या बैलाचा पत्ता माहित नाही, नाहीतर समजा ती इंजेक्शनने भरलेली गाय आहे, फक्त त्या माझ्या गायीपुरतं मर्यादित राहणार. हो, ऐका, हिथून चालू इथून चालू Yes. इथून चालू. आपण बेसमेंट बेस घालायचा चालू आहे. सर मला काय म्हणायचं आहे, ह्याच्यासाठी वयाची मर्यादा काय काय? जे लहान वासराला पण करू शकतो आणि मोठ्या गाईला पण आपण करू शकतो. वासरू जन्म झाल्यानंतर 10 ते 15 दिवसात पण आपण ते बसू शकतो. आणि अगदी असं वयस्कर हो, गाईला सुद्धा आपण ते बसू करू शकतो. फक्त त्याचं मागचं रेकॉर्ड पाहिजे. एकंदरीत सध्या आता आधार कार्ड काढायला चालू झालंय. आता मी राऊंड क्षेत्रात मध्ये की नाही आपल्याला जो त्रास झाला असाय की आता ऑनलाईन आपण जे बैलांच्या शर्ती ठेवले की काय म्हणले की बैलाला बिला मारलेला पाहिजे. डॉक्टर लोक जे आम्ही deposit- शासनाचा तसा नियम आहे, तसा अजून नियम आहे. शासनाचा तसा नियम आहे. पण पळणाऱ्या बैलाला कोण बिला मारत नाही, पण हे त्यांच्यासाठी फार चांगलं आहे. अतिशय महत्त्वाचं. हा, म्हणजे हा खरंच मेन मुद्दा आहे की आपण म्हणतो की बाबा आम्हाला ते चांगलं नाही वाटत, आम्हाला अडचण येते किंवा जे काही येतं, तर हे जो तिथं तुम्हाला त्या पिवळ्या बिल्ल्याला जो नंबर मिळतो सेम हा नंबर आहे. ह्याच्यावरून तुम्ही समजा उद्या गव्हर्नमेंटला काय सबमिट करावं लागलं किंवा शर्यतीच्या वेळेस सबमिट, तर तो नंबर सबमिट करून तुमचं जे पिवळ्या बिल्ल्याचं काम आहे सेम ते इथं होणार. दुसरी गोष्ट, आता शक्यतो आपल्या ह्याच्यामध्ये इन्शुरन्स वगैरे काढलं जात नाही, पण जरी ते काढायची वेळ आली तर मायक्रोचिप गरजेचं आहे. तर मायक्रोचिप म्हणजे मायक्रोचिप किंवा ती पिवळी पट्टी गरजेचं आहे. मग तुमची ते नाही तर तुम्ही हे पण बसवलेले हे पिवळी पट्टीचंच काम हे करणार. हे करणार. आणि मुलांना चांगलं आहे. सेम हा बोल. पळणाऱ्या बैलासनी फार चांगलं आहे. हो, या माहितीच्या हे देखील होऊ शकते की माझा बाबा मागच्या शर्यतीत ओपनला बैलात पळलाय किंवा त्याची रजिस्ट्रेशन नोंद आहे, दुसऱ्या काय मेडिकलचं सर्टिफिकेट असं लागते, त्यावेळेला चालणार नाही किंवा मागच्या वेळेला बैल पळलाय ह्यावेळेला पण रजिस्ट्रेशन करायला लागत नाही. तो नंबर बोलायचा. नोंद जाते ना ऑनलाईनला. होय, नाही, बैलाची नोंद एकदा झाली की पात्र होता, ती कायमची झाली नाही. हो, हो. ठीक आहे सर. आता आपण खिलारसाठी मायक्रोचिप एक मिनिट तुमची शंका दूर करतो. मायक्रोचिप ही सर्व देशी गोवंशासाठी आहे. खिलारसाठी जास्त. सगळ्यांसाठी आहे ना? सगळ्यांसाठी, भारतातल्या सगळ्या देशी गोवंशासाठी. तर याच्यावर नाही, कसं आहे, आपण गीर, खिलार तारपारकर, साहिवाल, नाही नाही सर, आपण ऐका ऍक्च्युली मायक्रोचिप आणि जो देशी गोवंश देवघेव ॲप हो देशी गोवंशासाठी सगळ्यासाठी आहे. जिला वशिंडा आहे तिला हा,
म्हणजे आता समजा तुमच्याकडे कांक्रेज आहे, सरांकडे खिलार आहे, यांच्याकडे देवणी आहे किंवा अजून कोणाकडे कोकण गिड्डा आहे, ज्याच्याकडे देशी गाय त्या प्रत्येकाची आपण हे काम बसवणार. हे फक्त खिलार पुरतं मर्यादित नाही, फक्त एवढंच की काम खिलारमध्ये जास्त स्पीडनी होईल. याचं मूळ कारण की कदाचित गेल्या 8 वर्षामध्ये आपल्याकडं ऑलरेडी कनेक्टेड खिलारचा जास्त हे. पण आता समजा तुमच्याकडे कांक्रेज आहे पण तुम्ही आम्हाला ओळखता तर तुम्ही पण पटकन कनेक्ट व्हाल, तुमची नोंदणी चालू होईल. एखाद्याकडं समजा गिर आहे तर गिरचं पण समजा त्यांनी नोंदणी केली ते चालू होईल. त्याचा फायदा काय होणार आहे परत, त्या ऍपवर आपल्याला सगळं करणार आहे. आता उपरीत खिलार किती आहे रेकॉर्ड सगळं करणार, मेंटेनन्स. सर आता कांक्रेज उपरीत किती आहे, मुळात हा विषय पारकर किती आहे, आधार लिंक म्हणून गव्हर्नमेंटनं हाती घेतलेला, पण तो तितका सक्सेस नाही आहे. ज्यावेळी हा दिघे साहेबांचा हा जो प्लॅन आहे हा सक्सेस झाला की गव्हर्नमेंट पाठिंबा लागेल की बाबा हे तुम्हीच घ्या कॉन्टॅक्ट आणि हेचंही करा. पण आपल्याला देशी गायीविषयी काम करायचं आहे. आपल्या खिल्लारच्या या शेतकरी बांधवांनी पटक्यान यात सक्रिय होणं महत्वाचं आहे. यस, पटपट नोंदणी करणं गरजेचं आहे. गाववाली किती पुढे गेली, कसं आहे सर, हिची जागृती पण अजून आपल्या शेतकऱ्याला एक ह्याच्यातून 2 फायदे आहेत बघा, मला असं वाटतंय. एक, त्यांची किंमत म्हणजे व्हॅल्युएशन खूप छान होत्या. दुसरी गोष्ट, आपण भरपूर वळू मालक आणि गाई मालकांच्यावर पडतोय, परंतु आपल्या म्हणजे ग्रुपवरनी पण एका वर्षाला काय नाही म्हटलं तरी पण 20 वासरं 15 ते 20 वर्ष अपंग आणि वाकडी तिकडी जन्माला येतात. त्याचं मूळ कारण आहे की इनब्रीडिंग. आणि इनब्रीडिंग का झालं आम्हाला माहितीच नाही. ते पण काम्याच्या लाईनचं आहे आणि हे पण काम्याच्या लाईनचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं हे ह्यातनं दूर होणार आहे. आणि ते जे पाप आपल्या हातून झालेलं आहे हे पाप परत होणार नाही, कमी नाही, बंदच होणार आहे. हा, ओके. इनब्रीडिंग हा विषय क्लोज होणार ह्या गोष्टीनं. आणि यातनं काय होणार आहे, आपल्याला विक्रीसाठी शेतकऱ्याला याचा फायदा होणार आहे भरपूर, 100%. खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार. तिचं खूप रेट, अजून चांगलं मोल आहे. हो, खूप रेट वाढणार. म्हणजे आपण असं म्हणू, लय मोठा विषय काय, डॉक्टरांची गाई आज एक 10-11 लिटरची दुधाची ब्लड लाईन आहे. हिच्या पाडीबद्दल मी अपेक्षा व्यक्त करणार होता. साहजिकच. म्हणजे सर सांगायचं माध्यम काय, हिडं 2-2.5ची बघण्यापेक्षा ही बाबा एक 10 देत्या, हिला 5-10 हजार रुपये चार्ज केलं तर चालते या पाडीला. खात्रीचा वेळ आहे ना. हा, मग हे जेव्हा तिच्या चीप लागणार आहे तेव्हा. बरोबर. हा, मी म्हणून चालणार नाही आहे की माझ्याच गाईचं वासर आहे, नाही. पहिला आता ती नोंदणी होणार, चिप बसवणार. मी दुसरे आणीन आणि ही हिचीच पिल्लो आहे म्हणेन, चालणार नाही. नोंदणी महत्वाची, चिप. साहेबांचं एक मोठं उदाहरण झालं की लोकांनी बघायला मिळेल की बाबा खिल्लार गाय सुद्धा एवढं दूध देऊ शकते आणि लाईव्ह. तर लोक काय माप सांगतात माझं एवढं झालं. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे, देत्यात ह्याच्याही पेक्षा जास्त देऊ शकते असेल एखाद्याची, ते दाखवणं अजिबात सोपं नाही. सोपं नाही, अजिबात सोपं नाही, दाखवणं सोपं नाही. कारण आम्ही दिघे साहेब ह्याच्यात एक बघितलेलं असं, जे आमचे मित्र आहेत ते इंदापूरमध्ये, त्यांची एक गाय आहे आणि आपण कुशेगावला गेलो तिथे ते काय आम्हाला बघायला मिळालं नाही सुद्धा. कुशेगावला ते काहीतरी मिल्किंगच्या ह्याच्यात ते झालं होतं ना अदुगरी. आपल्याला फक्त ते ऐकून माहिती आहे, पण ते डोळ्याने बघितलेलं असं काय. आणि याच्यामध्ये मायक्रोचिप बसवताना एक गोष्ट पण आहे, जसं आपण आता म्हणलं की समजा उदाहरणार्थ डॉक्टरांची गाय चांगली दूध देते, जास्त दूध देते. आता डॉक्टरांच्या गायीला परत एक कालवड 9 महिन्यानंतर एखादी कालवड, तर ती कालवड रजिस्ट्रेशन नोंदणी करणे ह्याला तुम्हाला एक वेळेचं बंधन आहे. समजा कालवड आज झाली तर डॉक्टरांचं काम आहे, माझ्या गायीला एक कालवड झाली, मला एक मायक्रोचिप पाठवून द्या आणि ती तेवढ्या वेळामध्ये बसवणे आपण वेळेचं बंधन देतो. नाही तर ती 12 महिन्याची वर्षाच्या वरची व्हायची, मग शेतकरी कॉन्टॅक्ट करणार. हे कसं ओळखणार की आपण की बाबा हीच कालवड घ्यायची म्हणून. आपण त्याला काही कालावधी देतोय की समजा 1 महिना किंवा 2 महिना, कारण तेवढ्या ह्याच्यात समजा डॉक्टर प्रूफ करू शकतात मी कालवड सोडली ती तिच्या समजा 3 गायी आहेत, कुठल्या गायीची कालवड ती बरोबर तिथंच जाईल. हा एक पहिला प्रूफ झाला. म्हणजे अशा गोष्टी, म्हणजे कुठलीही गोष्ट करत असताना प्रूफ शिवाय ती होणार नाही. समजा डॉक्टर म्हणले की माझ्या लक्षात नाही राहिलं, हे राहिलं, वर्षाच्या पुढे हे गेलं, मग आपली जी काही ही मायक्रोचिप कमिटी जे आहे तर ती डिसाईड करेल हे खरंच बसवायचं का नाही बसवायचं, ह्याच्यावर कोणी आक्षेप घेते का. त्यानंतर समजा आता तुम्ही म्हणले की बाबा माझ्याकडं ह्यांच्याकडे असलेली गाय ही तिकोंडी राजाची पैदास आहे, आता तिकोंडी राजा तर जाऊन बसलेला आहे. आता मग ह्याचं कसं बाबा, मग हे यांनी खरेदी समजा एखाद्या शेतकऱ्याकडून केली, त्या शेतकऱ्याकडून त्याला एखाद्या लेटरवर सही शिक्का घेणे की बाबा खरंच ही माझ्या दावणीला जन्माला आलेली आहे आणि ती खरंच तिकोंडीची आहे. यांना 1 नाही 2 नाही काहीतरी 3 ते 4 प्रूफ देणं, त्या माध्यमातून परत मग समजा आता सगळ्या कमी त्यांनी प्रूफ दिले,
आपण कमिटीने पण मान्य केलं. त्याच्यानंतर जसं आपण पेपरला एखादी न्यूज असते की आज माझी ही जागा आहे, ही अशा अशा ठराविक माणसं, याच्यावर आपण मग कोणाची हरकत असेल ते येतं. तसंच आपण आपल्या त्या संस्थेच्या माध्यमातून सोशल मीडियावरती की बाबा या मालकांनी असं असं हे केलं, कोणाला काही हरकत असेल तर त्यांनी संस्थेला संपर्क करावा. म्हणजे जेणेकरून आपण असं नाही की बाबा ह्यांनी सांगितलं, प्रूफ पण दिले, कमिटीनी पण मान्य केलं, पण कदाचित महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातली 4 जण त्याच्यावर आक्षेप घेऊ शकतात. असं केल्यानंतर आपण ह्यांचं रजिस्ट्रेशन त्या नावाने पण कॅन्सल करू शकतो. पण त्या नावाचं हे करण्यासाठी, मागचं जनरेशन हिस्ट्री तिथे हे करण्यासाठी तुम्हाला स्ट्रॉंग प्रूफ देणं आहे. नाहीतर आज आपण मी लाख म्हणेल की ही कालवड माझी, ह्या अमुक अमुक बैलाची, अमुक अमुक गायीची, नाही, प्रूफ द्या तरच आपण ते हे करणार. आता समजा आपल्याविषयी एक 7-8 महिन्याची कालावधी आता आहे, आता आपण ती काय नोंद करायची? ती अननोन म्हणून नोंद होणार. अननोन म्हणून तिचे आईबाप जर तुम्ही फाउंडेशन तयार झालं, ती एक बेस झाला आता तिचा. तिला जे बोलणारा ओळख आहे त्याच्यापासून होणारे पैसे ती म्हणजे लाईन सुरू झाली. हो हो त्याचं काय पुढे होऊन नाही, पण आता आपण कसं म्हणायचं, आपण एखादी सांगोले खाली तकडनं काय आणली, कोणतरी सर म्हणते हो ए बाळू ती कुंडराजाची पैसे, पण ते आता म्हणून चालणार नाही. प्रमाणपत्र असल्याशिवाय ते ग्राह्य धरलं जाणार नाही. आता जे आम्ही चिप मारणार की नाही, ही साधी काही म्हणूनच मारणार तुमच्या. येस, अननोन, काहीच माहित नाही, तिचं पालक कोण आहेत माहित नाही, तिचं आई वडील माहित नाहीत, अननोन म्हणून चालू झाली आता फाउंडेशन. आणि याचा अजून एक फायदा जर म्हणलं तर, का अजून तरी पण मलाच तुम्हाला सांगणं, त्यातल्या त्यात एक थोडक्यात सांगतो. आज तुमच्याकडे प्रूफ आलं, डॉक्टर कदाचित ह्या क्षेत्रात जास्त जाणकार आहेत, की उद्या कदाचित एखादी फॉरेन कंट्री किंवा कोणाला तरी तुमची गाय आवडली ना, आम्हाला ह्या गायीला घेऊन पुढे रिसर्च करायचं आहे, एक मोठं आर्थिक गणित तिथं बदलू शकतं. पण त्याच्यासाठी तुमच्याकडे प्रूफ असणं गरजेचं आहे. नाही तर आपण एखादी गाय त्यांना द्यायचो आणि तिच्या मागच्या कुठल्या तरी जनरेशनमध्ये काहीतरी क्रॉस झालेलं असायचं, ह्यांचा प्रोजेक्ट पूर्ण हे होईल. मग त्याच्यासाठी उद्या एखाद्या शेतकऱ्याला अशी ऑफर येऊ शकते, की बाबा ऑफर म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणू, संधी येऊ शकते काही पण. तर ह्याच्यासाठी आपण तयार असणं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या डोळ्यासमोरचं उदाहरण, कदाचित तुमच्या गावात काही डॉगचे ब्रीडवाले पण असतील, आज त्यांनी मायक्रोचिप बसवलं, आज ते आपल्यापेक्षा 50 वर्षाचा प्रत्येक डॉग असेल, मेल फिमेल असेल, प्रत्येक यांची 10 जनरेशनचा त्यांच्याकडे रेकॉर्ड आहे आज कागदोपत्री. सर त्यांचे पप्पी अगोदर बुकिंग होतात होय. मायक्रोचिपमुळे. भविष्यात आमचं सुद्धा तसं होणार आहे त्या काळात. येस, मग आपण सर किती मागे राहिलेलो आहे खरं पाहायला गेलं तर. डॉगच्या भरपूर सुधारणा आहे. आपल्या नागपूर पोद्दार म्हणून एक पत्र आहे त्यांचं, नाही नाही, ते त्यातले आहेत. मागणी परदेशात झाले आता, डॉक्युमेंटरी त्याच्या रजिस्ट्रेशन मुळेच झाल्या, मुळेच झाल्या. आपण फार मोठ्या रकमेला हे असं गाईड बी होऊ शकते, हे आता 100% होऊ शकते. सर फॉर्म ऑनलाईन कॉपरेशन चालू ना. सर फॉर्म ऑलरेडी चालू झालाय आणि जवळपास 1,500+ शेतकऱ्यांनी नोंदणी पण केलेली, की बाबा आमच्या गाईला बसवायची, आमच्या वासरांना बसवायची, आमच्याकडे 5 गायी आहेत, 1 म्हैस आहे किंवा 1 खिलार आहे, 1 देवणी, 1 कांक्रेज आहे, असं सगळ्यांनी जवळपास 1,500+. होय. आता कसं होतंय, आपण गाई पाळतोय किंवा फोन पाळतोय, ती एखाद्या वेळी दगावतोय किंवा विक्री होते, त्या संदर्भात काय आहे? ती मायक्रोचिप बसवलेली जनावर आम्ही विक्री करू शकतोय काय? होय होय करू शकतोय, कारण त्या समस्येचं काय आहे? नाही, समजा आता तुम्ही विक्री करण्याचं जर बोलताय की तुम्ही विक्री यांना केली, तर त्यावेळेस ती नोंदणी काय राहणार, की पहिले मालक तुम्ही होते, आता दुसरे मालक ट्रान्सफर हे झाले. उतारा हो, 7-12 उतारावर नाव चढलं. येस, पत्र बदललं, मूळ मालक गेला. याच्यामध्ये जरी एका पहिल्या मालकानं रजिस्ट्रेशन केला असला, त्याचा फायदा दुसऱ्या मालकाला होऊ शकतो. हो हो, कारण ते रेकॉर्ड त्यांच्या नावावर पुढे वाढू शकते, असं 10 मालक होऊ द्या. बदलू शकते. ही चर्चा आपली अगदी महाराष्ट्रापर्यंत जाणार आहे काय, पण हे अशीच चर्चा होत जाणार आहे, तिची सुरुवात आहे मी आपल्यापासून. काय म्हणतोय, माझं तुम्हाला काय सांगणं आहे की हे ऑनलाईन भरायचं आहे, कम्प्युटरवर भरला मला. तुम्ही यात पुढाकार घेऊन उपरीत एक दिवस द्या असा. नाही, मोबाईलवर आहे प्रत्येकाच्या, आणि सोपी गोष्ट आहे. कॉम्प्युटरवर असं काय सर दिव्या, पत्ती नोंदणी झाली आणि मायक्रोचिप नोंदणीला बसवण्यात आता आलं. कसं आपण गोळा झालोय, गोळा झालेला एक 10 ऐका, ओ प्रश्न चांगला आहे, हा, परत एकदा प्रश्न घ्या. बरं थांबा. आता पत्र नोंदणी किती लोकांची झाली झाल्या. त्यासाठी? आणि किती लोकांनी बसवलं? आतापर्यंत जवळपास 1,500+ शेतकऱ्यांनी नोंदणी केली, म्हणजे 1,500 गाई बैलांची नोंदणी झाली आहे. पण बसवायला आपण आता चालू करतो, ह्या जूनमध्ये काम चालू होईल बसवण्याचं. मग आता कसं आहे, बसवायला आपण चालू करण्यासाठी ते एका संस्थे, म्हणजे
ही एखादी प्रायव्हेट की बाबा एखाद्या मी आलो आणि ती प्रायव्हेट कंपनी चालू केली आणि त्याच्या माध्यमातून आपण तसं नाही. एक आपण ती संस्था स्थापन करतोय आणि त्या माध्यमातून आता त्या संस्थेचं काम जस्ट पूर्ण झालंय आणि आपण आता जूनमध्ये ते बसवायला लोकांना ज्यांनी नोंद केली त्यांना फोन जाईल, ती बाकीची प्रोसेस आपण हे करून घरपोच पाठवण्याचं काम चालू होईल. ते म्हणजे हे काम जून नंतर माझं एक असं हो बोला आता प्रश्न. तर आता कसं आहे, आता आपण हे ऑनलाईन सगळं करतोय. आता तुम्हाला माहिती आहे ऑनलाईन करताना किती फ्रॉड वाले. आता तुम्ही आता ते नंबर प्लेट HSRC नंबर प्लेट, आता ते नोंदणी करायला गेला तर ते 4-5 जण येऊन पैसे किती जणांचं तर असं गेल्यात. मग त्याच्यासाठी काय संस्था दक्षता किंवा असं काय लिंक येणार हो. आता कसं आहे सर, याच्यामध्ये पहिली गोष्ट तुम्ही ऑनलाईन नोंदणी करत असताना तुम्हाला फक्त तिथं पैसे काही भरायचे नाहीये. फक्त तुम्हाला तुमच्या फॉर्ममध्ये नाव, गाव, तालुका, जिल्हा आणि फोन नंबर टाकायचे. तिथं कुठलेही पैसे नाही भरायचे. संस्थेतून एक ठराविक, समजा उदाहरणार्थ मी संस्थेचा तिथं काम करणारा एक माणूस आहे, माझ्याकडून तुम्हाला फोन येईल, तुम्ही माझं कन्फर्मेशन घ्याल, हे घ्याल ते घ्याल आणि त्याच्यानंतर की बाबा तुम्हाला ऑप्शन आहे की बाबा मला तुम्ही म्हणले मी फक्त बँक अकाउंटलाच पाठवेल, तुम्ही बँक अकाउंटला पाठवा. एक जण म्हणले मी जीपे करू शकतो, फोनपे करू शकतो, किंवा हे सर म्हणले मी 1000 रुपये फी आहे, मला ती पाठवायची 1000-1200 मी चेक भरून संस्थेच्या नावाने देतो. म्हणजे असं ट्रान्सपरंट ती गोष्ट असणार आहे की असं नाही की तुम्हाला लिंक आली त्याच्यावर तुम्ही हे करा पैसे पाठवा, असं नाही होणार ह्या गोष्टी. बाय हँड आपण चेक बी देऊ शकतो. येस संस्थेचा प्रतिनिधी येणार, ती खातर जमा करणार आणि मग बरोबर त्यावेळी ती सगळी ऐका. मगाशी ऐका सर, बरंदा ऐका, मगाशी बोलणं झालंय की संस्थेचा प्रतिनिधी येणार, संस्थे ती त्यालाच बसवायला ह्याचा व्हिडिओ होणार आणि ती व्हिडिओ क्लिप संस्थेला डाटात राहणार, संस्थेचा. आणि आता त्याचबरोबर आता गावोगावी प्रदर्शन होतात. समजा आता तुमचं ह्या गावात हुपरीमध्ये प्रदर्शन दरवर्षी होत असतं. प्रत्येक प्रदर्शनामध्ये आपण हे काम, आता समजा हुपरी गाव असेल की प्रदर्शनामध्ये येणाऱ्यांची संख्या बरीच असते, गाई मालक असतील, वळू मालक असतील, तर मग त्यांच्या ह्यांना बसवण्यासाठी त्या प्रत्येक प्रदर्शनामध्ये आपला एक कॉर्नरला स्टॉल असेल की बाबा तुमच्या गाईंना बसवायची, तुमच्या नावाची नोंदणी ते होईल. समोरासमोर जे तुम्ही म्हणले की बाबा ह्याच्यात फसवणूक नाही झाली पाहिजे, तर प्रदर्शनाच्या ठिकाणी आपलं एक तिथे हे असेल प्रतिनिधी, तिथं तुम्हाला जर नोंदणी ज्याला करायची तो तिथे करू शकतो की एका पॉईंटवर त्या दिवशी 100, 200, 300 जनावर येत असतात. तर ते समोरासमोर पण आपण प्रत्येक हुपरीमध्ये होतंय, कोल्हापूरला होतंय, कर्नाटकात होतंय, अजून कुठे होतंय, तर तिथे आपण ही प्रोसेस चालू करणार. नाही ते हे मी का तसं म्हटलं, कारण आपण शेतकऱ्यांचे संबंध येणार आहे आणि भरपूर शेतकरी कमी शिकलेले आहेत किंवा अज्ञान असते, त्याचा बी लोक गैरफायदा घेतात. नाही आता ह्याच्यामध्ये सर आपल्याला अडचण सर्वात मोठी हीच आहे की आता ही फसवणूक ठीक आहे, तो एक भाग झाला, पण आपला शेतकरी म्हणजे आपण डॉग क्षेत्रातले किंवा हॉर्स क्षेत्रातले लोक का पुढे गेले, ते खूप शिक्षित आहे असं म्हणतोय आपण. पण आपला शेतकरी आपण हे नाही असं नाही म्हणत की त्यांनी शिकला नाही किंवा काय, पण त्याच्यापर्यंत ते माहिती किंवा ते करायचं कसं हे नाही गेले. पण हे गोष्ट आता सुरुवातीच्या स्टेजला इव्हन बरंचसं म्हणजे कठीण परिस्थिती आहे पोचणं करणं ह्या सर्व गोष्टी, पण आपण त्याच्यात नक्कीच मागच्या 8 वर्षामध्ये देशी गोवंशात काहीतरी बदल करू शकलोय की ज्याचं आज कुठेतरी नोंद घेतली जाते प्रत्येकाकडून. तर नक्कीच आपण पुढच्या 5 वर्षामध्ये याच्यामध्ये सक्सेसफुल की बाबा अशा पद्धतीचं काम एक काय म्हणू आपण विश्वास पूर्ण करण्याचं काम शेतकऱ्याचं आपण ते करण्याचं हे करू. अजून मागच्या काही आपल्या मित्रांना काही प्रश्न असेल तर विचारू शकताय. काम चांगलं आहे. कुणाला शंका असेल बोला. आणि आज चांगलं तुमच्या गावाने हा उपक्रम झाला. खरं तर मला अपेक्षित नव्हतं की फक्त मुलाखत घ्यायची आणि जायचंय, की असं तुमच्या समोर बसून हा विषय मांडण्याची संधी खरं तर तुम्ही सर्वांनी दिली. ही महत्वाची गोष्ट की जेणेकरून नाही आम्ही बी आजपर्यंत मोबाईलवरती ती मायक्रोचिप संदर्भात तुमच्या व्हिडिओ किंवा यूट्यूबवर बघत होतो. समोरासमोर कुठे चर्चा झाली नव्हती, तेवढे की 15-20 मिनिटं तेवढंच असायचं. मग ते समोरासमोर हे शंका निरसन झाल्यामुळं जरा आधार वाटतोय माणसाला. होय होय ज्यावेळी माणूस समोरासमोर बोलल किंवा त्यावेळी वेगळंच जरा संबंध निर्माण होतो. तुम्ही आला तर हेच आम्हाला आनंद आहे. खात्री पटली हो, ह्यात आता बोगस काही नाही आहे. आपण याच्यावर विश्वास ठेवू शकतोय. माणूस कसं होतंय, मी बी भरपूर व्हिडिओ बघतोय तुमचा. बोला. मायक्रोचिप्स संदर्भात मग मी भरपूर बघितलं. तुम्ही प्रत्येक व्हिडिओच्या वेळी सांगता येस किंवा सातारा किंवा त्या संदर्भात कराड संदर्भात त्यातले मी 2-3 व्हिडिओ बघितले. तुम्ही ते व्हिडिओ करून नक्की काय आहे ते मी त्यात इंटरेस्टेड. आता मला काय वाटलं तर तुम्ही आजपर्यंत खिलार आणि
ह्या संदर्भातच येतात. बरोबर. बाकीचे आता आमच्यात कसं, आमच्यात थारपारकर आहे, ह्याच्यात गीर आहे, किंवा साहेबांच्यात थारपारकर गीर चांगले गोवंश आहे, या संदर्भात मायक्रोचिपचा वापर होतोय मला माहित नव्हतं. समोर तुम्ही आलासा किंवा साहेबांनी सांगितल्यामुळे हे शंका. कारण कसं झालं, सर्व देशी गोवंश आता आपण एखादा देशी गोवंश आपला ह्या भागातला समजा खिलार आहे, पण त्यासोबत आपण काही दुसरे गोवंश पण आणलेले आहेत. त्यामुळे मग आज ते आपल्या जवळच आहेत की जेणेकरून थारपारकर किंवा गीरसाठी गुजरातला जायची गरज नाही. आज आपल्या जवळ जे आहेत की आज हुपरीमध्ये गीर आहे, तुमच्याकडे थारपारकर आहे, आपण इथे बसवणार ना त्या सगळ्यांना. माझी एक साहेब काय वैयक्तिक विनंती आहे तुम्हाला, तुमचं काम खरोखर लय चांगलं आहे. धन्यवाद मी सर. आता इतके व्हिडिओ बघितले की नाही, खिलार खोंड किंवा खिलार गाय या संदर्भात जेवढं आजपर्यंत चांगले गोवंश तयार झाले तुमच्या एकाच्या प्रयत्नामुळं. मग आता कसं आहे, खिलारवरती आमचं भरपूर प्रेम आहे, परंतु खिलारला जोडून आज प्रकाश महाजन साहेब आहेत, त्यांच्याकडं थारपारकर म्हणा किंवा गीर टॉपच्या एकदम आहेत, ज्या गुजरातमधनं किंवा राजस्थानमधनं एकदम चांगल्या लाईनच्या ज्या गायी आहेत. माझी अशी विनंती आहे तुम्हाला की त्या गायींचं बी शूटिंग करा आणि त्यांचा बी जरा प्रसार होत असला तर तुमच्याकडनं प्रयत्न होत असला तर प्रयत्न करा असं माझं. नाही, प्रयत्न नाही म्हणत सर, आपण ऑलरेडी ते काम चालू करण्याच्या प्रयत्नात आहोत. फक्त एवढंच की थोडंसं टीमची कमतरता, काही गोष्टी या गोष्टीमुळे, पण आपण ते सुद्धा काम करतोय. भारतातला प्रत्येक देशी गोवंश आपण या माध्यमातून व्हिडिओ चित्रीकरण असेल, माहिती असेल, डॉक्युमेंटरी असेल, त्या पूर्ण आपण करण्याचा प्रयत्न. आणि याचा एक फायदा साहेब कसा आहे, तर सुरेश दिघे म्हणल्यावर आता आपल्याला महाराष्ट्र खिलार किंवा हे एक 4-5 जिल्ह्यात म्हणजे बऱ्यापैकी खिलारचं हे आहे, गोवंश आहे. तुम्ही ज्यावेळी गीर किंवा थारपारकर, राहाटी किंवा सायवालवर काम करतील त्यावेळी पूर्ण भारतभर तुमचा प्रसार होईल. आणि सुरेश दिघे म्हणजे काय व्यक्ती आहे, त्यांचं काय काम आहे, हे पूर्ण भारतभर तुमचा प्रसार होईल आणि ते सगळं नक्की सर. 2025 मध्ये ते काम चालू झालेलं तुम्हाला दिसेल. आपण ऑलरेडी त्या संदर्भात प्रयत्न चालू आहेत, थोडंसं टीम बिल्डअप करून हे करून असं, म्हणजे नक्कीच ते यंदाच्या वर्षी पाहायला मिळेल. जर मायक्रोचिपचं काम जर एवढ्या पुढे गेलं तर काय विषय नाही, घेऊनच जायचं सर ते आपल्या सगळ्यांना एकत्रित. ओके, त्यासाठी खूप काही स्पेशल. महाजन साहेब बोला. गणा 1 मिनिट थांबा. नमस्कार सर. नमस्कार. हे मायक्रोचिपचे तुमचे मी घोसरवाडचे एक क्लिप बघितली होती व्हिडिओ युट्यूबवर. नाही, डायरेक्ट तुमची शंका बोला आता. साहेब, मायक्रोचिपमध्ये आपण ब्रीडिंग बुल तिची आई किंवा त्याच्याबद्दल सगळी हिस्ट्री त्यात टाकणार आहे काय? हो, मायक्रोचिप हा तुमचा एक नंबर असेल तुमच्या त्या गोवंशाचा, आणि त्या गोवंशाच्या नंबरची नोंदणी ऑनलाईन तुम्हाला कायम, त्याचे सर्टिफिकेट त्या मालकाकडे असतील नोंदणी केल्यानंतर, आणि कायम ऑनलाईन तुम्हाला त्याची पूर्ण त्याची समजा बुल असेल का, त्याचं हे असेल, जनरेशन असेल, पैदास असेल, ही सगळी नोंदणी तुम्हाला कायम समोर पाहायला मिळेल. जन्म तारखेपासून हो, येस, त्याची ब्रीडिंग हिस्ट्री मिळणार. येस. चांगली गोष्ट आहे सर, तुम्ही येस भरपूर प्रयत्न करताय. तुमच्याकडे कोणता गोवंश आहे सर? माझ्याकडे सर 4 ब्रीड आहेत. गीर आहे, सायवाल आहे, थारपारकर आहे, कांकरे आहे. ओके. पण आता समजा तुम्ही त्यातलं काही समजा विक्री पण करता, जर चांगलं पैदास झाली, कोणाला गरज असेल किंवा काय? अजून पण केली नाही, करायचा विचार आता. शॉर्टिंग करणं गरजेचं पण आता साहेबच आहेत. पण आता समजा ह्याच्यात मी एक उदाहरण की बाबा आज तुम्ही विक्री केली, पण ते विक्री केल्यानंतर त्याच्या मागं तुमचं नाव जात नाहीये, कदाचित ते तिथून पुढं कदाचित सांगणारा तिकडचा पुढचा होणार, तुमचं नाव नाही सांगणार. तर ही सगळी गोष्ट कायम त्या मायक्रोचिप सोबत, त्याचा जन्म कुठे झाला, पहिले मालक तुम्ही, दुसरे मालक हे, तिसरे मालक हे, ह्या सर्व गोष्टी तिथे कायम तुमच्या नोंद राहतील त्याच्यामध्ये. साहेब, गीर थारपारकरमध्ये सगळीकडे त्यांनी केले, फक्त खिलारमध्ये नव्हतं, तुम्ही प्रामुख्यानं केलं. येस. आता माझ्या मते खिलारमध्ये एवढं क्रांती येईल, दुधामध्ये म्हणा किंवा जे तुम्ही आपण जी पैदास करतोय आता, कोंडी पैदास, हे जे आता टेम्पररी नाव आहेत, ही तुम्ही परमनंट करायला हे बरोबर आहे. झालेत साहेबांच्यामुळे झालेत. कोणालाही माहित नव्हतं. तिकोंडी राजा, मडसनाळ काम्या, अमुक तमुक काही अशी बरीचशी नावं ती साहेबांच्यामुळे ही लाईन करत आली. त्यामुळे लोक, खालची लोक, तिकोंडी राजाच्या लाईनचं माझं वासूर आहे, मडसनाळ काम्याच्या लाईनचं आहे, सतीश अंड्यांच्या कोशाचं वासूर आहे, असं आम्हाला माहित. डॉक्टर साहेब, तेवढंच विषय नाही, खिलार गाय म्हणजे गावापुरतीच मर्यादित होती साहेब, खरं सांगतो ना. नाही, ऐका. आता ही साहेबांची प्रोसेस आहे, साहेबांची त्यात 100% कामच आहे. तो सोडून वेळ आपला चाललाय, तिथे ते खूप कमी वेळेत आपल्याला शूट करायचं आहे. तुमची शंका काय असेल ह्याविषयी बोला. आता मला फक्त एक विषय म्हणजे ह्या संदर्भात साहेबांचं जे चॅनल आहे, ह्या चॅनलमुळं मला आदरून बोलायचं आहे. ह्या दिघे साहेबांच्या चॅनलमुळं आज यंग पिढी एवढी तयार होते खिलार सांभाळायला. हे सगळ्यात महत्त्वाचं.
सगळ्यात महत्त्वाचं. धन्यवाद सर. चुकीच्या गोष्टीकडे जाते ते चांगल्या गोष्टीला. जनरेशनची मुलांनी यात सहभाग घेतला पाहिजे आणि आता ते घेतात. आणि ह्याच्यात आम्ही बघतोय डोळ्यानं की किती संख्या वाढल्या. आज आपण फार लांबचं नाही, गणेशवाडीत आपण बघितलं की लहान गटातल्या कालवडी घेऊन जी मुलं उभं होती जवळपास 25 ते 27 त्यांचा उत्साह, तो आनंद किती होता. आणि सगळी यंग जनरेशन होती. हे बघून खूप आनंद वाटतो. आणि चॅनलचा मी आभार मानतो की हे सगळ्या आपल्या यंग जनरेशनला काम लावतो, म्हणजे त्यांना काहीतरी हे करण्याचे चान्स देतो, उत्सुकता निर्माण होते. असं नाही की बाबा ह्यातनं काय होऊ शकत नाही. छान आहे, छान, 100% छान. सर कसं पण असू दे ते होय, होय. त्याने अगदी मस्त सांभाळलेली होती. कालवड असेल, खोंड असेल आणि अगदी चुकीचं इतर करण्यापेक्षा तरी चांगला छंद आहे ना. काहीतरी करण्यापेक्षा आणि वाढलाय हे पण चायना वाढलाय. हे असं होतं की नाही, अशी पण बैल मालक पण आहेत, वळू मालक पण आहेत, त्यांचं घर कोणाला माहित नाही, लोकेशन माहित नाही, त्यांचं लोक भेटायला गेले चॅनलमुळे. महाराष्ट्रभर हिने कॅमेरावर गेलं, लोक त्यांच्या ते हुडकत गेलं त्यांची खोपट. साहेबांनी जे आणि त्या एका कालवडी संघ अजून 2-3 मुलं आले असते त्यांचं मित्र मंडळी. काय त्या 4 मित्रांच्या जर 2 कालवडी निर्माण झाल्या तर बघा किती, एकाला लागून एक, एकाला लागून ओके ओके स्टॉप. हां, साहेबांनी जे खिलार महाराष्ट्राची शान म्हणून एक नाही का प्रश्न नको, त्या मुख्य मुद्द्यावर घ्या. हां हां, कॅलेंडर काढलंय. त्या कॅलेंडर ऑनलाईन आपण घेतलंय. त्या त्यातून पण माहिती दिली. अतिशय कौतुक करण्याचं काय, कारण आपल्याला कोसा खिलार किती आहेत, कपिला किती आहेत, चालू सीझन मध्ये कोण फॉर्म मध्ये, फॉर्म मध्ये हे त्या वर्षभरातले आहेत. भरपूर फायदा झाला. समजा आम्हाला आता भाळवणीचा बैल तुमच्यामुळे आम्हाला कळाला. आता भाळवणी आमच्यापासून लांब नाही आहे, पण तिथं कपिलाही आम्हाला माहितच नव्हतं. कॅलेंडर पेक्षा पण आता बटनावर आलं, मी पहिलाच सांगितलं. विषय बटनावर आला. ओके हां, चला. आणि शंका बोला. असू दे, बोला की. हा साहेब, मला असं म्हणायचं होतं, महाजन साहेब बोला. डॅम्स मिल्क गिल्ड असं जर आपण टेक्निकली शब्द डिटेल्स मध्ये येत आहे, तसं खिल्लारमध्ये बी दुधावर काम करण्यासाठी तिचं दूध, तिच्या बाबाच्या आईचं दूध, असं काय उल्लेख येणार का? होय होय, येणार ना सर. आता आजचंच उदाहरण आहे की आजचं उदाहरण यांनी आहे आपलं. जवळपास 10 आपल्यापासून लिटर दूध, पाहिजे. 10 लिटर दूध लाईव्ह मिल्किंग आम्ही स्वतः केलेलं आहे. तर ते पण सकाळी 5 ते तिथे संध्याकाळी 4. तिथे त्याची नोंद सर तुम्हाला पाहायला मिळेल. आता त्याला मायक्रोचिप असणार तिच्या आणि पिल्लूला सर्वात microchip. महत्वाचं म्हणजे की डॉक्टरांनी आम्हाला फोन करून सांगितलं म्हणून तर मला त्यानंतर लिंकिंगचं फुल पाहिजे आहे, त्याची हिस्ट्री कुठंच नाही आहे. त्यामुळे मी कुठला कुठला मी म्हणजे हे करून मी निर्मिती करायची, त्याचं रेकॉर्डच कुठं उपलब्ध नसल्यामुळे खिलारमध्ये आपण पुढे जाऊया शकणार या कार्यक्रमातील या संस्थेचे संस्थापक माननीय गाईसाठी असणारे रात्र दिवस रात्री 12 केले तरी उलट असणारे आमचे आदरणीय डॉक्टर गोवंशाच्या वाढीसाठी माहितीचं महत्त्व सांगण्यासाठी साहेब यांनी हा कार्यक्रम करून आम्हाला चांगली माहिती दिली. कार्यक्रमासाठी हा बॉल केला त्याबद्दल त्याचा आमच्या सगळ्या देशी आमच्या सगळ्यांच्या साहेबांनी हिंदू समाज किंवा हिंदू धर्माबद्दल जनजागृतीचा समाजात विडा उचलला, जनजागृतीचा आपला धर्म टिकला पाहिजे. तसंच आपल्या महाराष्ट्रातील गोवंशाचा विडा आणि डॉक्टरांचं काय सांगायला डॉक्टरांचं पण यातून मुलात सहकार्य रात्री 12 वाजता पण फोन केले काय तरी आमच्या नावाला वेळ दिला असा कार्यक्रम घ्यायचा किंवा काही झालं काय आम्ही त्यामुळं आमचं खूप सायलेंट राहिलं ना, त्यामुळं सगळ्यांचं जरा 15 वर्षाला कार्यक्रम त्यामुळे राजदा आमची सर्वांची वाट बघून ती घरी गेली.
असं एवढं पण राऊला नक्की एक हजाराची गोभक्त आहे. देशी गाईविषयी कोणत्याही काही कार्यक्रम असला तरी आपण इथे बैठक घेऊ शकतो असं हो फक्त 100% अतिशय उत्कृष्ट हिशोब वापरला कारण सध्या त्यांनी गोपालन नाही खूप इच्छा पण भविष्यात तुम्ही इथं आणखी काय आकांक्षी नाही. खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान.